नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे 5 महिन्यानंतर तुरुंगातून सुटका झाली आहे. तर सुटका होताच त्यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाला पूर्णपणे साफ करून टाकू. भाजपाने माझ्या विरोधात षड्यंत्र असले. झारखंडची जनता त्यांना माफ करणार नाही. भाजपाच्या शेवट खेळी आम्ही त्यांना दाखवून देऊ. असे झारखंडमधून भाजपाला हद्दपार करू, असा शब्द हेमंत सोरेन यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. तर हेमंत सोरेन यांनी आज आपल्या निवासस्थानी झारखंड मुक्त मोर्चाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. नीटसह विविध परीक्षाच्या पेपरफुटीबद्दल बोलताना त्यांनी भाजपाने सर्व वैद्यकीय संस्थांवर कब्जा केल्याचा आरोप देखील त्यांनी केला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत झारखंडमध्ये जनतेने भाजपाला धडा शिकवला. कधीही निवडणुका द्या, आता येथून जनतेचा झारखंडमध्ये भाजपाला हद्दपार करेल, असा विश्वास देखील सोरेन यांनी व्यक्त केला आहे. तर भाजप आणि राज्यामध्ये आदिवासींनी मुख्यमंत्री बनवत आहे का? परंतु ते सगळे भाजपाचे केवळ रबर स्टॅम्प आहेत. खोट्या आरोपाखाली मला तुरुंगात पाठवले, परंतु न्यायालयाने मला न्याय दिला आहे. राज्याने आणि संपूर्ण देशाने ते पाहिले आहे. मी त्यांच्या समोर उभाच राहू शकत नाही, असे त्यांनी षड्यंत्र असले होते. मात्र 5 महिन्यात हे राज्य आणखी पुढे गेले असते, असेही हेमंत सोरेन यांनी म्हटले आहे. मी जर लोकसभा निवडणुकीच्या आधी काही काळ तुरुंगाबाहेर आलो असतो तर भाजप दिव्याच्या प्रकाशात शोधून कुठेही दिसला नसता. देवाच्या दरबारात देर आहे, अंधेर नाही, यावर माझा विश्वास होता. सत्य कुठेही सिमेंटून लेपुटून ठेवलं तरी, साखळ्यांनी तोडून जकडून जरी ठेवलं तरी ते बाहेर येतात, अशा शब्दात हेमंत सोरेन यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.